नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे अध्यक्ष श्री रामभाऊ तायडे यांच्या वतीने विनम्र अभिवादन. पुनश्च एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना श्री रामभाऊ तायडे यांच्या वतीने विनम्र अभिवादन. मुंबईमधील ग्रँड हयात या महागड्या हॉटेलमध्ये गाड्या भाड्याने लावतो असं सांगून फसवणूक करणाऱ्या तिघांना ठाणे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडनं 4 करोड रुपयांच्या 41 महागड्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी अनुराग तिवारी, रोहित घरत, राजेंद्र यादव या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेडकर जयंतीचा उत्सव काल ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा झाला. काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी कोर्ट नाका परिसरामध्ये एकत्रित जमा झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी यावेळेस मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी एकत्रित जमा झाले होते. यावेळेस मेणबत्ती लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने आणि श्री सुनील खांबे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी दरवर्षी अतिशय भव्य प्रमाणामध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. या निमित्ताने भीमगीतं आणि इतरही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने यावेळेस आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी एकत्रित जमा होत असतात. काल श्री सुनील खांबे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळेस आमदार श्री निरंजन डावखरे, भाजपचे ठाणे अध्यक्ष श्री संदीप लेले, श्री जयेंद्र कोळी यांच्यासह ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या वर्षीपासून अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थिनींसाठी 5,000 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल, अशी घोषणा महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. आज ढोल ताशांच्या गजरात ठाणे महानगरपालिकेच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात आली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, महापौर सौ मीनाक्षी राजेंद्र शिंदे, उपमहापौर श्री रमाकांत मढवी, सभागृह नेते श्री नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. या वर्षीपासून अनुसूचित जाती जमातीच्या संवर्गातील विशेष प्रावीण्यासह 10वीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या 20 विद्यार्थ्यांसाठी 5,000 रुपयांची शिष्यवृत्ती सुरू केली जाईल, अशी घोषणा महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी केली. दरम्यान कोर्ट नाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर तेथून सर्वपक्षीय मिरवणुकीला प्रारंभ झाला. वाजत गाजत सदर मिरवणूक स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ विसर्जित झाली. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, आमचे लाडके नेते माननीय श्री संजीवजी नाईक साहेबांना श्री सलीम पटेल यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी तन मन धन अर्पण करणारे माननीय माजी खासदार माननीय श्री संजीवजी नाईक साहेबांना पुनश्च एकदा श्री सलीम पटेल यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा.
fast 'cause TJSB का नया है ये Magic Transapp app. Transapp Zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार माननीय श्री संजीवजी नाईक साहेबांना श्री तकी शेऊलकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी रात्रंदिवस एक करणारे माननीय श्री संजीवजी नाईक साहेबांना पुनश्च एकदा श्री तकी शेऊलकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती 50% महासेल? हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार माननीय संजीवजी नाईक साहेबांना नगरसेवक श्री मुकुंद केणी, नगरसेविका सौ प्रमिलाताई केणी आणि श्री मंदार केणी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहराच्या विकासामध्ये भरीव योगदान देणाऱ्या माननीय श्री संजीवजी नाईक साहेबांना पुनश्च एकदा श्री मुकुंद केणी, सौ प्रमिलाताई केणी आणि श्री मंदार केणी यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई येथे असलेल्या गोदीमध्ये प्रचंड मोठी आग लागली होती. या आगीची व्याप्ती एवढी मोठी होती की ही आग विझवताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अग्निशमन दलातील जवान धारतीर्थी पडले होते. तेव्हापासून 14 एप्रिल हा दिवस अग्निशमन दिवस म्हणून भारतामध्ये पाळण्यात येतो. या निमित्ताने आज ठाणे शहरामध्ये देखील एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस मुंबई गोदीतील आग विझवताना अग्निशमन दलातील धारातीर्थी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महापौर सौ मीनाक्षी शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्री सुनील चव्हाण, मुख्य अग्निशमन अधिकारी श्रीकांत काळे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख श्री संतोष कदम यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. ब्रह्मांड ते मुलुंड स्थानक या परिसरामध्ये TMTची बस सुरू करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची होती. या संदर्भात स्थानिक नगरसेवक श्री मनोहर डुमरे यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला आता यश आलं असून आज आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्ते या बस सेवेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. धर्माचा पाडा ते मुलुंड स्थानक पश्चिम हा मार्ग क्रमांक 122 वर ही बस आता सुरू झाली आहे. दिवसभरामध्ये एकंदर 36 फेऱ्या ही बस मारणार असल्याची माहिती यावेळेस श्री मनोहर डुमरे यांनी दिली. यावेळेस नगरसेविका सौ कमल चौधरी, सौ कविता सुरेश पाटील आणि अर्चना मणेरा यांच्यासह स्थानिक नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या 126व्या पुण्यतिथीनिमित्त जयंतीनिमित्त ही बस सेवा आम्ही सुरुवात केली आणि याला गेले 4-5 महिन्याचा मेहनत आहे, पाठपुरावा करून ही बस सुरुवात केलेली आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयवदानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत
ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने ज्ञानप्रभा ग्रंथालय पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. आधुनिक ग्रंथालय अंकीय युगाच्या संक्रमणातून जात आहेत. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामुळे पारंपरिक ग्रंथालय देखील आपल्या सेवा सुविधांच्या स्वरूपात तंत्रज्ञान सापेक्ष बदल करताना दिसत आहे. नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन हे पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. ज्ञानप्रभा ग्रंथालय पोर्टल या पोर्टलवर जागतिक स्तरावर मान्यता पावलेले विविध विषयांना वाहिलेले मुक्त माहिती संग्रह एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुक्त माहिती संग्रहाबरोबरच विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने 20 लाख रुपये खर्च करून खरेदी केलेले काही महत्त्वाचे माहिती संग्रह देखील या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आज या पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. या निमित्ताने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे श्रीकांत बहुलकर यांचे जागतिक स्तरावरील संस्कृत या विषयावरच्या व्याख्यानाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. श्री मंदार घैसास यांच्या पुढाकाराने इनर एक्सप्रेशन्स आणि हिंदोळा या विषयांवरचं एक तैलचित्र आणि फोटोग्राफी एक्झिबिशन सध्या ठाणे शहरातील ठाणे कलाभवन येथे सुरू करण्यात आलं आहे. 23 तारखेपर्यंत हे प्रदर्शन ठाणेकर रसिकांसाठी खुलं राहील, अशी माहिती आज श्री मंदार घैसास यांनी दिली. मानसिक भावभावनांचे हिंदोळे टिपण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे, अशी माहिती देखील श्री मंदार घैसास यांनी दिली. त्याचप्रमाणे माउंट आबू, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणचे अत्यंत रोमहर्षक अशा प्रकारचे छायाचित्र देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे डार्क मॅटरचं चित्रीकरण देखील या संपूर्ण प्रदर्शनामध्ये करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जे काही उत्पन्न निर्माण होईल ते विशेष मुलांसाठी योगदान दिलं जाईल, अशी माहिती देखील यावेळी श्री मंदार घैसास यांनी दिली आहे. कला, ध्यान, मानसिक हालचाली टिपण्याचा हा प्रयत्न असल्याचं देखील मंदार घैसास यांनी सांगितलं. ठाणे कलाभवन येथे इनर एक्सप्रेशन आणि हिंदोळा ह्या 2 विषयावरती आपण तैलचित्र आणि फोटोग्राफ्स प्रदर्शित केलेले आहेत. माननीय श्री नरेश मस्के सभागृह नेते यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आहे. आजपासून गुड फ्रायडेपासून ते 23 तारीख रविवारपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे. मानसिक भावना यांचा जो हिंदोळा झुला असतो त्या भावनांचं चित्रण आपण कलेमध्ये गेली 10 वर्षामध्ये केलेलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.